तयारी केलेली आहे आणि सर्व साहित्य आम्ही टाकाऊपासून आणि या परिसरामध्ये केलेलं आहे। यहाँ पर जो भी वस्तुएं हमें उपलब्ध है उस सब में से हमने ये मॉडल तैयार किया। बच्चों को हम इसी तरह से हमें जो भी प्राप्त वस्तुएं होंगी उससे कैसे मॉडल बनाया है ऐसे हम बता सकते हैं। आमचा संघ आहे दिल्ली, आम्ही 2 दिवसापासून यामध्ये आमच्या किती या बाजूला जे आहेत आणि मागाच्या हंटिंगसाठी आपण वापरतो त्या फुलांचं शिकवण्याच्या प्रमाणाने केलं आहे। या बाजूला ज्या गाठी आहेत त्या गाठी आपण त्या गाठींचे प्रकार वेगवेगळे। झेंडू संघाच्या आमची आजची थीम जी आहे ती नारी शक्तीवर आधारित आहे, की जी घर सांभाळून विविध क्षेत्रात आपला नाव गाजवत आहे। त्यामध्ये या कर्तृत्ववान महिला दाखवलेल्या आहेत आम्ही, आणि जे गाईडचे नियम आहेत की ती कशी असते, काटकसरी असते, विश्वसनीय असते, निष्ठावान असते, हे दाखवले। संध्याकाळचं मनोरंजन कार्यक्रम आणि सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आम्ही हा शेकोटी कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यांचं किचन असेल, इकडं त्यांची भांडी वगैरे, त्यात मोळी गाठींचा आम्ही वापर केलेला आहे मॅडम। पण इकडे सुका कचरा, ओला कचरा आणि नंतर ओल्या कचऱ्याचं कंपोस्टचं पण। थँक्यू। ट्रेनिंग्समध्ये या ट्रेनिंग जास्त वाढली आहे, त्यामुळे यांना पुण्याहून या सर आपली ओळख सातारा ज्योतिनाथ देवगुणे कोरेगाव, सुरेश पाटील गाव, रंजना शिंदे सातारा, ते श्री गुरु सांगली सरस्वतीमध्ये शकुंतला पवार सांगली चंद्र सोनावणे कप विश्वास जाधव हा जिल्ह्याला प्राथमिक विद्यालय सौंदर्य शिंदे लोक मास्टर रोहित पुरव जिल्हा परिषद शाळा प्रमुख मोहन निकम सांगली पडोस तिकडे प्रमुख। आय एम सुरेंद्र सिंधू डिस्ट्रिक्ट ट्रेनर शांती वाघमारे बारामती शिंदे तारेकर साहेब यांना स्कार्फ ओगल परिधान करावा। मी माने सर यांना विनंती करते की त्यांनी खंदारे साहेब यांना स्कार्फ ओगल परिधान करावा। दिनांक 27 नोव्हेंबर ते आज 3 डिसेंबर या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी एकूण 5 शिबिरे आयोजित केलेली आहेत। कप मास्टर प्राथमिक प्रशिक्षण शिबिर, फ्लॉक लीडर प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेले सर्व प्रशिक्षणार्थी, प्रथमतः मी भारतीय स्काउट गाईड चळवळ ज्यांनी सुरू केली त्याचे प्रणेते डॉक्टर लॉर्ड बेडन पॉवल यांच्या स्मृतीला अभिवादन करते आणि माझे मनोगत व्यक्त करते। 27
नोव्हेंबर ते 3 डिसेंबर हा जो प्रशिक्षणाचा 7 दिवसाचा कालावधी होता, प्रशिक्षणाला येत असताना मुलांपासून 7 दिवस आपण बाहेर जायचं आहे, शाळेपासून बाहेर जायचं आहे. असं वाटत होतं की आपल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होईल. परंतु जेव्हा इथं आल्यानंतर ज्या गोष्टी लहान असताना अनुभवल्या त्या गोष्टी मला पुन्हा अनुभवता आल्या. विद्यार्थ्यांचे संध्याकाळी फोन यायचे की मॅडम तुम्ही अजून किती दिवस येणार नाहीत, पण त्यावेळी असं सांगायचे की बाळांनो, मी जे आता प्रशिक्षण घेते ना हे फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच घेत आहे. मी जेव्हा शाळेमध्ये येईन तेव्हा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही माझ्याकडून छान पद्धतीने शिकाल. हे प्रशिक्षणासाठी आम्ही इथं आल्यानंतर प्रथमतः आमची इथं वय काढून घेतली गेली. कोणाचं वय 57 असेल, 24 असेल, 40 असेल, आमचं वय काढून घेतलं आणि आम्हाला अगदी बालकाप्रमाणे वागणूक दिली. वागणूकच नाही दिली तर आमचे हट्ट सुद्धा पुरवले आणि आमच्या खट्याळपणाला सुद्धा आम्हाला जे प्रशिक्षण देणारे मार्गदर्शक आहेत, आमचा खट्याळपणा, खोडकरपणा सुद्धा त्यांनी सहन केला. ज्या पद्धतीने एक आई आपल्या मुलाला घडवत असते त्याच पद्धतीने त्यांनी आम्हाला इथं 7 दिवस वागणूक दिली. खरं तर त्यांच्याकडे बघून असं वाटत आहे की त्यांचं वय पाहिलं तर वाटतं की त्यांच्याकडून किती घ्यावं आणि किती घेतच राहावं. कारण या वयामध्ये सुद्धा एवढं स्पिरिट, एवढी एनर्जी टिकवून ठेवणं, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 एवढी एनर्जी टिकवून ठेवणं शक्य नाही. परंतु त्यांच्याकडून पाहून ही एनर्जी मिळाली आणि ही एनर्जी नक्कीच आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी इथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. आता या प्रशिक्षणामधून जसं गाईडचे नियम असतील, मूलतत्वे असतील, या चळवळीचा इतिहास असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही फक्त शिकलोच नाही तर प्रात्यक्षिक रूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या सुद्धा. इथं जे आपण टेंट पाहिले, या टेंट मधून मुलांना असं सांगता येईल की कोणतीही परिस्थिती तुमच्या पुढे आली तर त्या परिस्थितीमध्ये उपलब्ध साहित्याचा वापर करून तुम्ही कशा पद्धतीने त्या परिस्थितीवर मात करू शकता. आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा या गोष्टीच अनुभवल्या की त्याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी आम्हालाही माहिती नव्हत्या की त्या कशा करता येतात, पण इथे जे मार्गदर्शन झालं त्या मार्गदर्शनातून या गोष्टींची आम्हाला माहिती मिळाली. त्याचबरोबर आमच्यामध्ये जे सुप्त गुण होते, बरेचसे सुप्त गुण आमच्यापैकी बऱ्याच जणांना सुद्धा माहित नव्हते की मी छान पद्धतीने गाणी म्हणू शकते, मी छान पद्धतीने नृत्य करू शकते. पण जेव्हा शेकोटीचा प्रोग्राम होता प्रत्येकाला तिथं संधी मिळत होती आणि या संधीमध्ये माझ्या ग्रुपचं काहीतरी छान प्रेझेंटेशन करायचं आहे, त्यामुळे प्रत्येक जण अगदी तळमळीने त्याच्यामध्ये सहभागी होत होता आणि या सर्व गोष्टी आम्ही इथे अतिशय छान पद्धतीने अनुभवल्या आणि आम्हाला हे प्रशिक्षण उपलब्ध करून आपण दिलं आणि इथे आम्हाला येण्याची संधी दिली. त्याचबरोबर आम्हाला जे प्रशिक्षण देणारे आमचे हे जे सर्व हिरे आहेत, हिरेच म्हणावं लागेल, कारण ते सुद्धा अतिशय तावून सुलाखून तयार झालेले आहेत. त्यांनी त्यांचे अनुभव आम्हाला सांगितले आणि हे सर्व गोष्टी आम्ही आमच्या सोबत घेऊन जाऊ आणि आमच्या समोरील विद्यार्थ्यांना जिथपर्यंत आम्हाला शक्य आहे तिथपर्यंत आणि त्याच्यानंतर जसं हे आमचे सर्व प्रशिक्षक आहेत की त्यांच्या रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांनी हे त्यांचं कार्य चालूच ठेवलेलं आहे आणि हे कार्य आम्ही अशाच पद्धतीने पुढेही चालू ठेवण्याचा प्रयत्न करू. एकच सांगेन की पाऊस जेव्हा पडत असतो तेव्हा या पावसाचं पाणी जमिनीत मुरतं, काही पाणी वाहून जात असतं आणि काही पाण्याचे काही थेंबांचे मोती होत असतात. त्याच पद्धतीने आमच्या समोर येणारे जेवढे विद्यार्थी असतील त्यातील मोती निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढं बोलून माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम, याचा अर्थ त्यांच्यासाठी हा सुद्धा उपक्रम किती महत्वाचा आहे. ज्या ज्या गोष्टी मी मॅडमना आता 2री-3री वेळ आहे की आम्ही सातारा जिल्हा परिषदमध्ये सुद्धा मॅडमने अतिशय स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे आणि मुलांशी ज्या जोडलेल्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मॅडम स्वतः सहभागी घेतात. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय शिक्षणाधिकारी मॅडम, आदरणीय उपशिक्षणाधिकारी सर, तसेच आमचे क्रीडा अधिकारी, या सर्वांनाही धन्यवाद देतो. मैडम, हम जब पहले दिन यहाँ पे आ गए तो हमने इन लोगों को देखा, हमारे जो मास्टर ट्रेनर थे, तो हम सब बोल रहे थे कि ये चाइना गेट फिल्म है और ये सब हमारे हीरोज है. हमने एक एक कैरेक्टर भी इनको बहाल कर दिया और सच में उन पे दाग लगा था, लेकिन आज व्यवस्था पे दाग लगा है. उन्होंने उनका दाग पोंछ लिया, उस फिल्म में दिखाया गया, लेकिन हमारे व्यवस्था पे भी दाग है, वो पोंछने के लिए इन हीरो ने आज काम किया है. और मैं सबके सामने मानसी दीदी को खड़ा रहने के लिए विनती करता हूँ. ये अकेली लड़की है मैम, हमारे ट्रूप में लड़की होके इसको भी कभी नहीं लगा कि मैं अकेली हूँ और हमको भी नहीं लगा कि ये अकेली है. ये स्काउट का यश है, इसमें स्काउट की सीख है. छोटी छोटी एक्टिविटी
और इसको लीडरशिप दे दी इन लोगों ने। अभी हम जो कंपास हम इतने जानते नहीं थे मैडम, हमने यहाँ प्रैक्टिकली हमने कंपास तैयार किया और उसके बारकावे जो है उसका डायरेक्शन है पूरे हमने जान लिए। जो गाठी है हम सब ग्रामीण भाग से आते हैं, लेकिन कई गाठियों के बारे में हम नहीं जानते थे और इसका उपयोग भी नहीं जानते थे, यहाँ पे हमने सीख लिया। और जो सबसे इम्पोर्टेंट है, हम समाज में रहते हैं, ग्रुप में रहते हैं, लेकिन ग्रुप जब एक होता है तो क्या होता है उसकी सीख हमें यहाँ पे मिली, जो हमें नेचुरली इन्होंने नेचुरली प्रोसेस से दिया। हम लेट भी कोई हो गया तो यहाँ पे हमें इन्होंने प्रैक्टिकली समझाया। बाद में समझ गए प्रैक्टिकल होने के बाद कि मैं लेट था इसलिए प्रैक्टिकल था। ये जो तरीका है इन लोगों का समझाने का, ये स्काउट की सीख है, ये बहुत मुझे अच्छी लगी। और मुझे मॅडम एक आपसे विनंती करना चाहता हूँ की आमच्या मराठीमध्ये एक आहे की अचानक लग्न जमलं, सगळ्या वराडाची परापळी होती, मग कोणाकडे कपडे नसते, जसं इथे युनिफॉर्म नव्हता, तर त्या गोष्टीचं निमंत्रण आम्हाला थोडा अगोदर मिळालं असतं किंवा आमच्या अॅन्युअल प्लॅनिंग मध्ये ते आलं असतं तर आम्हाला खूप मजा आली असते याच्यात अजून। आणि एक जसं वराडाला किंवा लग्न कार्यासाठी आपण अंगणामध्ये पहिले आंगन में शादी होती थी, सबको जोड़ लिया जाता था, तो यहाँ पे कुछ कमियां रह गई, उसके बारे में मैं, क्योंकि हमारा स्काउट की सीख है कि कमियां नहीं गिनना है, फिर भी जो अडचण है वो तो बतानी चाहिए। एक मंगल कार्यालय असतं लग्न म्हणलं की, तसं आमच्या स्काउट विभागाला एक मंगल कार्यालय चांगलं मिळावं, कारण हे शुभ कार्य आहे। आणि याच्यामध्ये एक मी अजून विनंती करणार आहे की आमच्या शिवछत्रपतींचा इतिहास सुद्धा खूप सुंदर आहे। त्यांचं गुप्तहेर खातं असेल, गड किल्ले मोहीम असेल, त्याच्यातले सुद्धा बारकावे स्काउटच्या काही गोष्टीमध्ये आपण अंतर्भूत करण्यात यावेत। आपण मला खूप सांगण्यासारखं आहे, आपल्याला प्रत्येकाला बोलायचं आहे, त्यामुळं आणि सीओ मॅडम एवढ्या मोठ्या त्यांच्या बिझी शेड्यूल मधून आपल्यासाठी मोटिवेट करण्यासाठी आपल्याला मी जास्त बोलण्यापेक्षा आपल्याला सगळ्यांनी अनुभवलेला आहे। थोडक्यात मी मॅडमना किंवा वरिष्ठांना मी सांगण्याचा या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला। हे जे तुमचं 27 तारखेपासून आजपर्यंतचं जे प्रशिक्षण आहे, स्काउट गाईडचं प्रशिक्षण, तुम्हाला माहीत असलं पाहिजे की या प्रशिक्षणासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम जिल्हा परिषदेच्या प्रमुख आहेत आणि सेस फंडातून याच्यासाठी तरतूद सुद्धा आहे आपल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना। इथं जे 315 शिक्षकांनी इथं पार्टिसिपेट केले, त्यातले 210 आपले जिल्हा परिषदेचे आहेत आणि आपल्या सर्वांना हेही माहीत आहे की या प्रशिक्षणाचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना किती होणार आहे, कारण आपला युनिफॉर्म हा एक स्काउट गाईडचा आहे। त्यामुळे मूळ जे बेसिक आहे स्काउट गाईड म्हणजे काय, मग आपले कप बुलबुल 1ली ते 4थी आणि वरचे जे आहेत ते सगळे 5वी पासून 10वी पर्यंतचे स्काउट गाईडचे स्टुडंट्स। तर बेसिक नियम आहेत स्काउट गाईडचे, ते आपले जर माहीत असतील आपल्या शिक्षकांना तर ते विद्यार्थ्यांना माहीत होतील। आणि हे सगळे नियम जर पाहिले 1 ते 9 नियम, सगळे नियम हे आपल्या अतिशय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून जे आवश्यक आहेत ते नियम सगळे आहेत। त्यामुळं तुम्ही इथं जे प्रशिक्षण घ्याल ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे। आपल्या या प्रशिक्षणासाठी सन्माननीय तारळकर साहेबांनी आपल्याला हे त्यांचा परिसर उपलब्ध करून दिला, साहेबांचे आभार आहेत त्याबद्दल। आणि त्याचबरोबर वेळोवेळेला जे काही आमचे उपशिक्षणाधिकारी खंदारे साहेब असतील, आमच्या लोंढे मॅडम ज्या माझ्याही गुरु आहेत स्काउट गाईड, कारण मी स्वतः शाळेमध्ये स्काउट गाईडचे प्रशिक्षणार्थी होते, लीडर पण होते त्या शालेय वयामध्ये। त्यानंतर मी शिक्षक असताना स्काउट गाईडचं बेसिक ट्रेनिंग तुमच्यासारखं सेम इथंच याच परिसरात मी स्वतः घेतलेलं आहे। माझी आई या स्काउट गाईडची कॅप्टन होती, तिला राज्य पुरस्कार पण मिळाला होता स्काउट गाईडचा। त्यामुळं मला हे सगळं स्काउट गाईड ह्या तुमच्या सगळ्या युनिटशी मी खूप चांगल्या प्रकारे रिलेट करू शकते आणि म्हणूनच सांगू शकते की ही चळवळ जी आहे स्काउट गाईडची पूर्ण जागतिक स्तरावरची आहे, फक्त भारतापुरती ही चळवळ नाही आहे। आणि या जागतिक स्तरावरच्या चळवळीमध्ये कुठेही तुम्ही गेला जगामध्ये आणि तुम्हाला स्काउट किंवा गाईड या युनिफॉर्ममध्ये तुम्ही ही ॲक्शन म्हणजे सॅल्यूट केला तर ते समोरची तुम्हाला प्रतिसाद देणार, ती एक ओळख आहे, कारण ती राष्ट्रभक्ती शिकवते आणि जागतिक सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टीनं सुद्धा एक बाकीचे संदेश सगळे देत राहते। आणि म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांसाठी माझं हेच आव्हान राहील, जिल्हा परिषदेचे शिक्षक असू देत किंवा माध्यमिकचे शिक्षक असू देत, आपण इथं ट्रेनिंग घेतलं हा एवढा भाग इथंपर्यंत मर्यादित नाही राहावा, कारण तुम्ही इथं 7 दिवस न पूर्णपणे त्या झोनमध्ये जाता की खूप काही केलंय, खूप काही शिकलंय, पण तुम्ही हे जर विद्यार्थ्यांच्यापर्यंत इथं शिकलेली गाणी असतील, इथले खेळ असतील, ॲक्टिव्हिटीज असतील, त्याचबरोबर टेंटमधल्या त्या गाठी असतील, माझी अजून सुद्धा सुकरगाठ तुम्ही मला बांधायला सांगा, मी बांधू शकते, विसरलेली नाही।
हा का तर ह्या तुम्ही कितीपर्यंत स्वतःमध्ये घेताय ना, या सगळ्या बाबी तुम्ही विद्यार्थ्यांच्या पर्यंत गेल्या तर तुमचा विद्यार्थी कुठेही असू देत, तो मे बी अधिकारी बनेल, कोणीही बनेल, त्यावेळेला त्याच्यामध्ये ही चळवळ आणि त्याच्यानुसार राष्ट्रीय एकात्मतेसाठीचा जो संदेश आहे तो जागा असणार आहे. आणि त्यामुळे तुमचं इथं जे तुम्ही इथं आपत्ती व्यवस्थापनाचं ट्रेनिंग घेतलं, आपल्या शाळेचं एवढंच तुम्ही भरता, त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं शिक्षण झाले हा एक काउंट असतो, PGI साठी तो धरला जातो. तर माझं म्हणणं हे राहील, इथं कमी शिक्षक आणि 210 आमचे ZPचे शिक्षक घेत आहेत आणि बाकीचे माध्यमिकचे पण घेत आहेत, 315 मधले माध्यमिकचे पण आहेत. या सगळ्यांनी जर आपल्या केंद्रामध्ये सुद्धा काय एक तुमचं शिक्षण परिषद असते, त्यामध्ये जर हे आपत्ती व्यवस्थापनातल्या बाबी बेसिक बाबी जरी सांगितल्या केंद्रामध्ये, तरी तेवढ्या शिक्षकांपर्यंत हा आपत्ती व्यवस्थापनाचं एक माहिती होऊन जाऊ शकते. आणि त्या अर्थानं आपल्या मग जिल्हा परिषदेत सातारा जिल्ह्याच्या सर्व शिक्षकांचं आपत्ती व्यवस्थापनाचं ट्रेनिंग सुद्धा एका अर्थानं झालं असं 100% आपण नोंदवू पण शकतो. तर हे काही चांगले आपले उपक्रम पण आपण करू शकतो. मला माहित आहे की खूप 7 दिवसामध्ये खूप 7 ते 7 बिझी शेड्यूलमध्ये काही लोकांना थोडं सुरुवातीला जड पण केलं असेल, हे इतका वेळेचं असतं का प्रशिक्षण, कारण आमचे शिक्षक लोकांचं प्रशिक्षण घेतात, मग त्यावर बरेच विषय असतात ना. पण इथं 7 ते 7 तुम्ही केलं, त्यामुळे मी आता सांगू शकते जिल्हा परिषदेच्या आमच्या शिक्षकांना की ट्रेनिंग तुम्ही घेण्याची कपॅसिटी तुमची किती आहे. आणि आता मात्र अनिवासी होतं ट्रेनिंग, आमच्या वेळेला निवासी होतं, म्हणजे कंपल्सरी आम्हाला इथं राहणं आणि टेंटमध्ये वगैरे सगळं होतं. आता तुम्हाला एवढी सवलत दिलेली आहे अनिवासी, त्यामुळं चांगल्या पद्धतीने तुम्ही हे सगळं ट्रेनिंग आणि सगळे ट्रेनर्स कुठल्या जिल्ह्यांचे आलेले आहेत, सांगलीचे आले आहेत, रायगडचे आले आहेत, पुण्याचे आलेले आहेत, त्यांचेही आभार आहेत की तुम्ही सातारा जिल्ह्यासाठी आपलं योगदान देऊ केलं. आणि सगळ्यात चांगल्या पद्धतीच्या गोष्टी म्हणजे ज्या बेसिक गोष्टी, लोंढे मॅडम तर आता या चळवळीत खूप वर्षांपासून आहेत. साताऱ्याची नोंदणी जरी बघितली तर ह्या स्काउट गाईडसाठी राज्यामध्ये अधिक नोंदणी करणारा आपला जिल्हा आहे. लास्ट इयर मला वाटतं 53,000 होती आणि यावर्षी 47 पर्यंत आत्ता झालेली आहे. अजून तर कालावधी आहे आपल्याला 2 महिन्यांचा, तर ती जास्तीत जास्त नोंदणी करून एक सर्वोच्च अंक आपला जिल्ह्याचा स्काउट गाईड नोंदणीसाठी सुद्धा झालेला असला पाहिजे. आणि आनंददायी शनिवार आपण राबवतो, त्या आनंददायी शनिवारमध्ये या स्काउट गाईडच्या ज्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे क्लॅप्स तुम्ही शिकला असाल, काही तुम्ही खेळ शिकलाय राऊंड करून असतील, त्याचबरोबर काही गाठी असतील, तर हा आनंददायी शनिवारमध्येचा एक भाग आपण या ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. आणि पुढे ज्या वेळेला मॅडम आमच्या व्हिजिटला येतील त्यावेळेला तुमचं जे शाळेतलं स्वागत, तुम्ही जिथं जिथं आहात त्या शाळेमध्ये तरी आम्ही एक्सपेक्ट करतो की स्वागत असेल, त्याचबरोबर काही ॲक्टिव्हिटीज असतील, चांगले जे काही चार्ट्स असतील, प्रोजेक्ट्स असतील, हे सगळे तुमच्या शाळेमध्ये आम्हाला दिसायला हवेत. म्हणजे एव्हरी डे, दर दिवशी जो शिक्षक वर्ग असा एक वर्ग आहे जो प्रत्येक दिवस मला असं सरप्राईज करतात. कोणी ॲक्टर आहेत, कोणी नाचतात, कोणी पोवाडा गातात, कोणी आता तुम्ही कुठे तिकडे मंकी ब्रिजमध्ये चालून दाखवला आणि तुम्ही ती असं 10-20 पिचिंग विचिंग पूर्ण केलेलं आहे. मला तुमच्या अशा शिक्षकाचा असा एक वर्ग आहे जो तुमचं, एक तर तुम्ही मल्टी टॅलेंटेड आहात, तुमचे बरेच रोल आहेत, शिक्षकाचे पण रोल आहेत, बरेच तुमच्या इलेक्शन ड्युटी सगळेच बरेच ड्युटी असतात तुमच्या, तरी पण तुम्ही असा तुमचा जो जसं स्वतःचा जो हॉबी आहेत किंवा असं मतलब वेगळे पद्धतीच्या तुम्ही नियमित सरप्राईज करत असतात. तो ये मला पण आता तुमच्या इथे येऊन जसा तुमचा झक्कास क्लॅप होता तसा सारखा मला पण इथे येऊन खूप झक्कास वाटत आहे. बघा, जसं स्काउट अँड गाईड्स आहेत, ठीक आहे, याच्यात एक तो आहे तुमचं जसं फिजिकल फिटनेस आहे, त्याचं महत्त्व तर आहेतच, पण त्याच्या आता तुम्ही जसं टेंट बांधायचं असं की असं हे काहीच वॉकिंग करायचं असं, याच्यासाठी मेंटल मानसिक फिटनेसचा पण खूप महत्त्व रोल आहे. तर हे तुम्ही इथे शिकवतात. आणि त्यानंतर जसं आपण असं इंडिव्हिज्युअल नाही आहे, एक व्यक्ती फक्त एक व्यक्तीपर्यंतच त्याच्या मर्यादात असू शकत नाही. व्यक्ती परिवारचा पण, कुटुंबाचा पण हिस्सा आहे, समाजचा पण हिस्सा आहे आणि समाजमध्ये त्याचं काय काय रोल आहे त्याचं पण जाणीव तुम्ही त्यांना देतात. आणि व्यक्ती एक आहे ठीक आहे, पण एकत्र आले की त्याच्या शक्ती किती वाढू शकतात त्याच्या जाणीव इथून होऊ शकतात. आणि एकत्र शक्ती तो वाढतेच, पण तुम्हाला आनंद पण तर येतात ना. छान वाटलं की नाही इथे येऊन सगळे लोकांना भेटलं. आणि एक असं मतलब सोबत येऊन आपण स्वतःचं काम पण आणि सामूहिक काम पण कशा करू शकतात याचा पण तुम्ही जाणीव देतात आणि याच्यासाठी तुमचं अभिनंदन. आणि दुसरं, आता तुम्ही जो इतकी ॲक्टिवली तुमच्या बरेच, आता मॅडमनी सांगितलं की माझे विद्यार्थी मला कॉल करून विचारतात की मॅडम तुम्ही कधी येणार. याचा अर्थ हे आहे की तुम्ही खूप छान शिक्षिका आहात, ठीक आहे, तुमच्या विद्यार्थी तुम्हाला मिस करतात, ठीक आहे.
तो ये आणि आज जो आता 7 दिवसाचं जो तुमचं प्रशिक्षण झालेलं आहे, तुम्ही बरेच गोष्टी नवीन पण शिकला असेल, जुनं पण शिकला असेल, पण एक जो तुम्ही महत्त्वपूर्ण जो मला अशा वाटते ये आहेत की आप जो नया पद्धतीचा जो सीखा है आपने वो तुम्ही कसं शिक्षणमध्ये आणू शकता. ठीक है, जसं आता चला काही जैसा अपन वाचतोय कि ऐसे प्लांट का स्टेम होता है, लीफ होता है, फूल होता है, पेटल सेपल होता है, पण तुम्ही कसं त्यांना बाहेर जाऊन कसं दाखवू शकतात, काही नाविन्यपूर्ण पद्धतीने तुम्ही कसं त्यांना शिकवू शकतात. आणि शिक्षण आहेत एक भाग आहेत, पण शालाचा अर्थ हा नाही आहे की फक्त सिलेबस कंप्लीट करायचं आहे किंवा तुम्हाला फक्त पुस्तकपर्यंतच मर्यादित राहायचं आहे, हे अर्थ नाही आहे शालाचा. शालाचा अर्थ आहे की कसं तुम्ही विद्यार्थ्यांना सक्षम करू शकतात आणि एक चांगला देशाचा नागरिक कसा तुम्ही निर्माण करू शकतात हे आहे. तुम्ही जो आता इथे शिक्षक आलेला आहे खूप खूप अभिनंदन. आणि मला नक्की विश्वास आहे तुमचा एक वर्ग आहे बघा, इतर काहीच पण जर वर्ग असेल वो एक व्यक्तीपर्यंत आपण पोहोचू शकतात, पण शिक्षकाचा असा वर्ग आहे तुम्हाला एकाला जर प्रशिक्षण मिळालं तर तुम्ही पुढे 100,000 विद्यार्थीला तुम्ही शिक्षण देऊ शकता. तर मला खूप आनंद आहे. आता इथे 300 शिक्षक आहेत ना, 315 शिक्षक आहेत. नक्की तुमचं जे इम्पॅक्ट होणार, तुम्ही 30,000 विद्यार्थीपर्यंत तुमचा इम्पॅक्ट होणार. आणि तसेच मी कामना करते आणि परत तुम्हाला सर्वांना अभिनंदन देते. जिल्हा परिषदेच्या वतीने तुम्हाला आमचा सपोर्ट राहील. ठीक आहे, तुमचे जे काही विषय आहेत मला सांगा, मॅडमला सांगा. आमचा जो सपोर्ट आहे जिल्हा परिषदचा सपोर्ट नेहमीच राहणार. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मी आभार व्यक्त करते. आणि प्रमुख पाहुणे सातारा जिल्हा परिषदच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्याधिकारी IAS अश्विनी नागराजन मॅडम, तसेच शिक्षण अधिकारी मुजवर मॅडम, खंदारे सर आणि सर्व प्रशिक्षणार्थी. 7 दिवस या ठिकाणी उत्कृष्ट असं तुमचं प्रशिक्षण चालू होतं. खेळाचं मी बऱ्याच वेळा त्याविषयी बी चर्चा केली होती. आणि खेळाच्या बाबतीत सुद्धा आपला म्हणजे जिल्ह्यातून खेळाडू हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जातील. आणि स्काउटच्या कार्यालयाला मॅडमनीच आता आपल्याला म्हणजे महाराष्ट्रात असं सातारा जिल्हा पहिला आहे की आता आपण 65 शाळांना 2 कोटीपर्यंत साहित्य देतोय. आणि स्काउटच्या कार्यालयाला ही 7 लाखापर्यंत क्रीडा साहित्य मिळेल. म्हणजे त्यात विविध प्रकारच्या खेळाचं साहित्य की त्याचाही तुम्हाला उपयोगी पडेल. धन्यवाद. मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी या प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा या ठिकाणी गौरव करावा. अभिनंदन करता सर. मॅडमच्या शिबिरामध्ये एका शिबिराचं बेसिक प्रशिक्षण शिबिराचे तुम्ही LOC म्हणून आहात आणि आपण नॅशनलचे ट्रेनर आहात. त्याचबरोबर तुम्ही अनेक नॅशनलचे ट्रेनिंग्स तुम्ही घेतलेले आहेत, दिलेले आहेत. अनेक जिल्ह्यांमधून तुम्ही विविध प्रकारचे जे ट्रेनर्स आहेत हे तयार केलेले आहेत. या ट्रेनिंग सेंटरमध्ये आल्यानंतर, सातारा या ट्रेनिंग सेंटरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथला अनुभव काय वाटला ते जर आपण थोडंसं सांगाल. नक्कीच. सातारा महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड या जिल्हा संस्थेचं कार्य खूप मोठं आहे. सातारा जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये स्काउट गाईड प्रशिक्षण देण्यात आणि स्काउट गाईड आणि स्काउटर गार्डर तयार करण्यात अग्रेसर आहे. या शिबिरामध्ये बेसिक कोर्स स्काउट मास्टर जो होता त्याचा मी शिबिर प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. आणि या शिबिरामध्ये मला अतिशय उत्तम असे प्रशिक्षणार्थी मिळाले. ही नवीन जी पिढी आहे ही घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात. आत्ताच कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांनीसुद्धा सांगितले की जबाबदार नागरिक घडवण्याची जी जबाबदारी जी आहे ती आमच्या शिक्षकांवर असते. आणि त्याला हे जे या ठिकाणचे जे शिक्षक आहेत, प्रशिक्षक आहेत हे ती उत्तम पार पाडतील अशी आशा आहे. आमचं स्काउट गाईडचं मूळ तत्त्व जे आहे त्या तत्त्वाप्रमाणेच हे प्रशिक्षण होत असतं. याच्यामध्ये जो आमचा हेतू आहे तो जबाबदार नागरिक घडवण्याचा आणि ही चळवळ वाढवण्याचा आहे. आमचं तत्त्व जे आहे ते आमच्या 3 कर्तव्यांवर अवलंबून आहे. त्यातलं पहिलं ईश्वर आणि स्वदेशाबद्दलचं कर्तव्य, त्यानंतर स्वतःबद्दलचं कर्तव्य आणि त्याआधी इतरांबद्दलचं कर्तव्य.
सेवा हा आमचा मूळ गाभा आहे आणि आरोग्यशील आणि त्यानंतर हँडीक्राफ्ट आणि स्किल्स या चतुसूत्रीवर आमचा हा कार्यक्रम आधारित असतो. प्रत्येक प्रशिक्षणामध्ये आमचा जो कार्यक्रम असतो तो प्रोग्रेसिव्ह असतो, प्रगतीपर असतो आणि त्यामुळे या शिक्षकांना आनंद मिळतो. शिक्षकांच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची म्हणजे पहिल्या दिवशी ज्या वेळेला हे शिक्षक आमच्या प्रशिक्षणाला येतात त्यावेळेला त्यांनी अनुभवलेली जी प्रशिक्षणं असतात त्यानुसारच ते या प्रशिक्षणाकडे पाहत असतात. पण या ठिकाणाहून शेवटच्या दिवशी ज्या वेळेला या प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस येतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये आत्मिक समाधान आणि स्पिरिच्युअलिटी जी म्हणतो आपण किंवा सर्व एकत्रित राहण्याचा आमची जी संघ पद्धती आहे त्याप्रमाणे त्याचा काय महत्त्व आहे, त्याचं काय महत्त्व आहे या गोष्टीचं आहे ते या ठिकाणी त्यांना शिकायला मिळतं आणि अतिशय उत्तम अशा भावना ते व्यक्त करतात. त्या धन्यवाद. ट्रेनर्स उपलब्ध होऊ शकत नाही अशा वेळी आम्हाला दुसरे ट्रेनर्स बोलवावे लागतात आणि हे ट्रेनर्स म्हणून राज्यानं आम्हाला या ठिकाणी तुम्ही आलेला आहात. राज्यानं तुम्हाला या ठिकाणी पाठवलं. प्रथमतः मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हाला इथला आत्ताचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी हे संपूर्ण ट्रेनिंग जे आहे ते ट्रेनिंग किंवा ट्रेनर्स किंवा इथले जे प्रशिक्षणार्थी आहेत यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं त्यांनी ते जरा थोडं आपण या ठिकाणी विशद करावं. ठीक आहे. मी असं सांगू इच्छितो की आमचं जे एक मास्टर बेसिक प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण मुलांना म्हणजे 5 ते 10 वयोगटातील मुलांसाठी आहे. 10 पूर्ण नाही, 10च्या अगोदरची. तर हे जे शिक्षण आहे ते संस्कारक्षम शिक्षण आहे आणि त्या पद्धतीनंच आम्हाला ते द्यावं लागतं आणि त्यामुळं त्या मुलांच्या अंगी जे गुण आपल्याला अनुभवायचे आहेत, द्यायचे आहेत त्यांना, ते या ट्रेनिंगमधून आम्ही शिक्षकांना दिलेले आहेत. आता हे जे शिक्षक आहेत प्राथमिक आणि खाजगी शाळेचे, हे सुरुवातीला काय झालं, पहिला दिवस ज्या वेळेला येतो त्यांचा त्यावेळेला त्यांच्या ट्रेनिंगप्रमाणे ते आले आणि नाखुशच होते म्हणा थोडक्यात. आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली की काही नाही यात काहीतरी वेगळं आहे आणि त्यामुळं त्यांना ते या ठिकाणी थांबायला लागलं. आणि संख्या आमची तशी 64 होती. त्यामुळं जरा म्हणजे लहान मुलांना जसं सांभाळायला लागतं तसं यांना सांभाळायला लागलं. पण आम्ही ज्या वेळेला शिकवलं खेळ गाणी गोष्टी आणि अभ्यासक्रम त्यावेळेला मात्र ते या ठिकाणी रमले. आणि आता ते परवा 2 दिवसापूर्वी म्हणायला लागले हे ट्रेनिंग जर निवासी असतं तर आम्हाला भरपूर वेळ मिळाला असता आणि आम्ही भरपूर केलं असतं. आणि त्यामुळं हे आमचं हे जे ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग खरोखर मला वाटतं यशस्वी झाले. आज कुणी अजून नाश्ता मिळाला नाही तरी सुद्धा ते म्हणतायत अजून आम्हाला जरा काहीतरी शिकवा. म्हणजे ही जी इच्छा आहे त्यांची ती खरोखर मला अतिशय आनंदी वाटली. आणि आम्ही ट्रेनिंग सांगली जिल्ह्यातून इथं येऊन घेतलं आणि यांनी महाराष्ट्र राज्यांनी मला संधी दिली. आणि विशेषतः हे सातारचे जे सगळी टीम आहे, स्काउट गाईडचं ऑफिस असेल, माने सर असतील, शिंदे मॅडम असतील किंवा इतर सगळे जे ट्रेनर आहेत हे सगळे खरोखर उत्तम चांगले आहेत, सहकार्य करणारे. आणि त्यांनी संधी दिली आणि आम्हाला ट्रेनिंग घ्यायचं हे चान्स दिला. आणि हे शिक्षक आम्हाला भेटले यापेक्षा दुसरा आत्मिक समाधान कोणतंही नाही. त्यामुळं मी भारत स्काउट गाईड राज्य संस्था, सातारा जिल्हा स्काउट गाईड जिल्हा संस्था आणि सगळे पदाधिकारी यांना धन्यवाद देऊन थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा संस्थेनं फ्लॉक लीडर, कब मास्टर बेसिक, कब मास्टर प्रगत, त्याचप्रमाणे स्काउट आणि गाईडचे प्रगत आणि बेसिक हे कोर्सेस आयोजित केलेले आहेत. तुम्ही फ्लॉक लीडरच्या ॲज ए लीडर ट्रेनर किंवा शिबिर प्रमुख म्हणून तुमची नियुक्ती करण्यात आली. अनेक जिल्ह्यांमधून तुम्ही ट्रेनिंग देण्यासाठी जातात. साताऱ्यामध्ये देखील तुम्ही ट्रेनिंग देतात. सातारच्याच तुम्ही मूळ आहात. आता इथं जे 5 ट्रेनिंग चाललेले आहेत या 5 ट्रेनिंगमध्ये तुम्हाला ट्रेनिंग देताना कोणते अनुभव आले हे जरा थोडक्यात कथन करा. मी रंजना शिंदे, सातारा भारत स्काउट गाईड या जिल्ह्यात काम करते. आणि शिवाय मी LT बुलबुल आहे. म्हणजे आपल्या प्रशिक्षणामधलं उच्च प्रशिक्षण मी घेतलेलं आहे. इतर राज्यातून सुद्धा हे प्रशिक्षण द्यायला जाते.
पण माझ्या जिल्ह्यातल्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात मला अत्यंत आनंद वाटतो की आपल्या जिल्ह्यातले सुद्धा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं प्रशिक्षण घेतलेल्याचा फायदा करून द्यावा आणि ते दिल्याबद्दल मला सुद्धा अभिमान वाटतो. माझ्या जिल्ह्यातल्या शिक्षकांना मी प्रशिक्षण दिलं तर शिक्षक त्या विद्यार्थ्यांना आपले ज्ञान देतील आणि विद्यार्थी स्वावलंबी बनेल आणि तो स्वतःच्या पायावर आज ना उद्या उभा राहील आणि आपल्या सर्व नियमांना धरून तो चालेल. त्याची जे आहेत नियम वचन ध्येय धोरण त्याच्यानुसार तो विद्यार्थी आपला आदर्श नागरिक आणि होऊ शकेल आणि स्वावलंबी होऊ शकेल, स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल एवढं मी सांगू. शिक्षणार्थी म्हणून या शिबिरामध्ये सहभागी झालेली आहेस. स्काउट मास्टर बेसिक प्रशिक्षण तो या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून तू उपस्थित आहेस. तुझी आई जी आहे ती आई HWB स्काउटिंगमध्ये त्यांचं HWB त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. तू एक नर्सच्या ट्रेनिंगच्या कॉलेजला जातेस, त्या ठिकाणी नर्सचं ट्रेनिंग घेतेस तू, तरी देखील तुला या स्काउटिंगमध्ये यावंसं का वाटलं आणि या ठिकाणी आत्ता जो स्काउटिंगचा जो कोर्स काही पूर्ण आत्ता तू आज करत आहेस याबद्दल तुला काय वाटलं ते जरा थोडक्यात सांगावं. मी मानसी शिर्के. आत्ता सर जसे म्हणाले तशी माझी आई HWB तिचं झालेलं आहे हिमालयन वूड बॅच. मग तिचं मोटिवेशन घेऊन मी इथपर्यंत आलेली आहे. ती जशी दुसऱ्या जे स्टुडंट्स आहेत माझ्या वयाचे असतील किंवा माझ्यापेक्षा छोट्या वयाचे स्टुडंट्स असतील त्यांना जशी ती एज्युकेशन देते की आपण कसं राहावं, म्हणजे स्काउटिंगच्या माध्यमातून आपण कसं पुढे जाता येईल आपल्याला, ते जसं तिला शिक्षण देते ते बघून मला पण मोटिवेशन भेटलं तिच्याकडे बघून आणि मी पण हे शिक्षण घ्यावं असं मला वाटलं म्हणून मी इथे आली. आणि इथे आल्यानंतर सगळ्यांना पाहून एकदम असं उत्सुकता झाली की पुढे काय होतंय असं नेहमी प्रत्येक वेळेला जाणवत होतं. त्यानंतर मग म्हटलं तर मी एक नर्सिंग स्टुडंट आहे आणि इथे सगळे टीचर्स आहेत, मी एकटी स्टुडंट आहे इथे. असं कधीच वाटलं नाही, म्हणजे असं त्या टीचर्सने कोणी मला असं अनुभव म्हणजे असं दिलं नाही की मी एक स्टुडंट आहे आणि ते एक टीचर आहेत. आमच्यात असं एकदम फ्रेंडली वातावरण सगळे होते. सेकंडली मी ते स्काउट म्हणून ट्रेनिंग घेते, बेसिक स्काउट म्हणून मास्टर म्हणून ट्रेनिंग घेते. तर इथे ट्रेनिंग घेताना आमच्या पूर्ण ट्रूपमध्ये मी एकटीच मुलगी होती. एकटी मुलगी असल्यामुळे आधी असं वाटलेलं की नाही काही आपण एकटीच मुलगी आहे, दुसरीकडे म्हणजे गाईडमध्ये मुली आहेत, कपमध्ये मुली आहेत, मी एकटी इथे मुलगी आहे, आपण दुसरीकडे जाऊ. पण नाही, आई माझ्या मनात विचार आला आई असं करू शकते तर मी पण का नाही करू शकत. माझ्यावर पण ती एक स्फूर्ती आली, निर्माण झाली आणि मी हे केलं. थँक्यू. झोरे मॅडम ह्या एका गाईडच्या प्रशिक्षणाच्या त्या शिबिर प्रमुख म्हणून त्या कार्य पाहतात. तर ॲज अ कोर्स ऑफ लीडर किंवा संचालक म्हणून मी तुम्हाला विचारतो आहे की तुम्ही हे जे प्रशिक्षण पूर्ण केलं, तुमच्या विद्यार्थ्यांना जे प्रशिक्षण दिलेलं आहे ते विद्यार्थी कसे होते, तुम्ही कशा प्रकारे प्रशिक्षण दिलं आणि इथला अनुभव जो काय तो अनुभव थोडा यात आपण कथन करावा. शिक्षिका ज्या आज गाईड कॅप्टन झालेल्या आहेत त्या शिक्षिका सहभागी झालेल्या आहेत. या ठिकाणी 2 कंपन्या आम्ही सुरू केल्या. 1 ते 34 ही एक कंपनी, त्या कंपनीला आम्ही नाव दिलेलं आहे कल्पना चावला गाईड कंपनी. आणि दुसरी जी आहे ती 33 संख्या आहे. त्या 33 गाईड जे आहेत गाईड कॅप्टन, त्या गाईड कॅप्टनची एक कंपनी तयार केली, एक ग्रुप तयार केला. त्या ग्रुपला राजमाता जिजाऊ असं नाव दिलेलं आहे. या ठिकाणी या 67 शिक्षिका आज गाईड कॅप्टन म्हणून घरी जाणार आहेत, आपल्या शाळेत जाणार आहेत. त्यांनी वेगवेगळे अनुभव सांगितले. पहिल्या दिवशी या ठिकाणी त्या आलेल्या होत्या तेव्हा त्यांचे चेहरे अगदी कोमेजलेले, टेन्शन असं दिसत होतं. ज्यावेळेला मी त्यांचं वय काढून घेतलं, कारण गाईडचं वय शाळेत गेल्यानंतर गाईडचं म्हणजेच त्या विद्यार्थिनीचं वय हे 10 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि 17 वर्ष पूर्ण, म्हणजे 10 ते 17 या वयोगटातल्या ह्या मुली आपल्या समोर असणार आहेत. त्या मुलींना आपण शिक्षण देणार आहे. हे शिक्षण देत असताना आपण या ठिकाणी त्या मुलींच्या वयामध्ये जाणार आहोत आणि या मुली ज्या आहेत त्या कशा असतात, खेळणाऱ्या, बागडणाऱ्या, हसणाऱ्या अशा मुली असतात. आणि इथं आपण हसत हसत शिक्षण घेणार आहे हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांचे चेहरे खुलले आणि या गाईड शिक्षणामध्ये सहभागी झाल्या. प्रत्येकजण आपल्याला दिलेला जो भाग आहे, जो घटक आहे तो आनंदानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होत्या.
इथं जेवण सध्या या ठिकाणी त्यांना म्हणजे जेवणाची सोय केलेली आहे. केटरर्स बोलून जेवण आपण दिलेलं आहे, त्यामुळे जेवण करणं हा भाग नाही आहे त्यांच्याकडे. या जिल्हा संस्थेमधून जे काही 5 प्रशिक्षण शिबिरं लावलेले आहेत, या 5 प्रशिक्षण शिबिरामध्ये बेसिकचे 2 कोर्स केले, त्यापैकी एक कोर्स गायकवाड सरांना दिलेला आणि एक कोर्स तुमच्या शिबिर प्रमुख म्हणून तुमच्याकडे आहे. तर एकंदरीत साधारणपणे प्रशिक्षण घेताना आणि प्रशिक्षण देताना प्रशिक्षणार्थींना तुम्हाला जे काही अनुभव आले आणि एकंदरीत इथल्या व्यवस्थेबद्दल जे काही अनुभव आले ते आपण थोडक्यात कथन करावं अशी मी संचालक या नात्याने तुम्हाला विनंती करतो. मी सुरेश यदू चव्हाण, ALT स्काउट, दिनांक 27/11/2024 ते 3/12/2024 या कालावधीत होत असलेल्या प्रशिक्षण शिबिराच्या एका शिबिराचा शिबिर प्रमुख म्हणून माझी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सातारा आणि भारत स्काउट गाईड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माझी निवड करण्यात आली. त्याबद्दल प्रथमतः त्यांचे धन्यवाद. तसं पाहायला गेलं तर स्काउटिंग हा एक आमचं एक जे ब्रीद आहे त्याप्रमाणे आम्ही प्रशिक्षण देत असतो. पण आपण यावेळी दरवेळी आपण निवासी शिबिर घेत असतो, यावेळी अनिवासी असं घेतलेलं आहे. बऱ्याच जणांच्या अशा अडचणी लक्षात घेऊन त्यांच्या सोयीनुसार आपण हे प्रशिक्षण घेत आहोत. माझ्या शिवाजी महाराज पथक या पथकातील 42 सदस्य त्यांनी आम्हाला आठवडाभर चांगला प्रतिसाद दिला. आम्ही दिलेली त्यांना कामं त्यांनी वेळोवेळी पूर्ण केली. उदाहरणार्थ त्या शिबिराची वही कशी लिहावी, नंतर त्यांना दिलेली कामं, भोजन वाटप असेल, तंबू उभारणे असेल किंवा परीक्षा देणे, हे वेळोवेळी त्यांनी आम्हाला देऊन सहकार्य केलं. त्याबद्दल त्या सर्वांचे धन्यवाद. सातारा भारत स्काउट गाईड जिल्हा संस्थेच्या आपण संघटन आयुक्त म्हणून काम करत आहात. त्याचबरोबर इथे जे काही 5 प्रकारची प्रशिक्षणं सुरू आहेत, त्या एका प्रशिक्षण शिबिराच्या तुम्ही शिबिर प्रमुख म्हणून काम करीत आहात. तर हे शिबिर प्रमुख म्हणून काम करत असताना तुम्हाला जे काही अनुभव आले, त्याचबरोबर काही त्रुटी वगैरे राहिल्या असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील किंवा इतरांना जर काही त्याबद्दल मार्गदर्शन घ्यावं असं वाटत असेल तर याबद्दल आपण काही सांगू शकाल तर सांगा. खरं तर हे जे प्रशिक्षण आहे हे प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सातारा आणि सातारा भारत स्काउट गाईड जिल्हा कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लावले जात असते. याच्यामध्ये मी जिल्हा संघटक म्हणून कार्य करीत असताना प्रशिक्षणाचे जे नियोजन आहे ते पूर्णपणे आम्ही कार्यालयामार्फत करीत असतो. त्याच्यामध्ये भौतिक सुविधा असतील किंवा शिक्षकांना इथंपर्यंत बोलवण्यासाठी अगदी शिक्षणाधिकारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार करणे किंवा या विषयाबद्दल थोडक्यात प्रचार करणे की बाबा हा विषय शाळेमध्ये का महत्त्वाचा आहे. आता सध्या तर आपण पाहिलं की शासनाने असं हे केलेलं आहे की जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक गणवेश हा स्काउट गाईडचा दिला जातो. त्याचबरोबर जे मूल्यांकन होत असतं त्याच्यामध्ये आदर्श शाळा असेल किंवा गुणवत्तापूर्ण विकास अभियान असेल किंवा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, त्याचबरोबर जे आदर्श शिक्षक पुरस्कार आहे याच्यामध्ये स्काउट गाईड विषयासाठी काही गुण राखून ठेवलेले असतात. मग त्यासाठी शिक्षकांना काय करावं लागेल की ही जी शील असेल, स्वावलंबन असेल, सेवा असेल, अशा या काही चतुसूत्रीवर आधारलेली ही स्काउट गाईड चळवळ आहे. ही चळवळ विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी रुजवली पाहिजे. म्हणजे कसं असतं की ज्यावेळी आपण एखाद्या विषयाबद्दल बोलत असतो किंवा एखाद्या विषयामध्ये जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये म्हणतो ना आपण की पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, त्याच पद्धतीने जोपर्यंत शिक्षक स्काउट गाईडचे प्रशिक्षण घेणार नाहीत तोपर्यंत त्यांना या विषयाबद्दल महत्त्व वाटणार नाही. तर सातारा भारत स्काउट गाईडच्या तुम्ही आधारस्तंभ आहात. नेहमीच तुम्ही सातारा भारत स्काउट गाईडचं नेहमी सतत कार्य करीत आहात. राज्य कार्यालयापर्यंत तुमची मजल फार मोठी आहे आणि राज्य कार्यालयामार्फत ज्या काही कोर्सेस आयोजित केले जातात ते सर्व तुम्ही कंडक्ट करता. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सातारा भारत स्काउट गाईड जी आहे या संस्थेमध्ये तुम्ही एक महत्त्वाची भूमिका जी निभावलेली आहे अतिशय उत्तम आहे ती म्हणजे बिल्डिंग उभं करणं, त्याचप्रमाणे
आपलं प्रशिक्षण केंद्र उभं करणं त्याच्यावर तुम्ही जास्त भर दिले होता, फोकस दिला होता आणि ते कार्य जवळजवळ पूर्णत्वास येत आहे. परंतु तुम्ही रिटायर झाल्यानंतर त्यामध्ये थोडी ती आता सांगायला नको, तर रिटायर झाल्यानंतर या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर तुम्ही आयोजित घेत आहात. या प्रशिक्षण शिबिरामध्ये सध्या तुम्ही कुठल्याही प्रशिक्षणाचे प्रमुख म्हणून नाही आहेत. म्हणजे दुसऱ्यांना पुढं करणं आणि दुसऱ्यांना मोठं करणं हे तुमचं ध्येय जे आहे ते ध्येय या ठिकाणी साध्य होत आहे. आणि तुम्ही आता एक प्रशिक्षणार्थी म्हणून नव्हे किंवा एक प्रशिक्षक म्हणून नव्हे तर एक या संस्थेचे आधारवड म्हणून आपण आपलं मनोगत या ठिकाणी या शिबिराबद्दल व्यक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मी कुसुम लोंढे, लीडर ट्रेनर गाईड, आणि ही जी पदवी आहे ते भारत स्काउट गाईड राष्ट्रीय कार्यालय दिल्ली यांनी आम्हाला दिलेली आहे. ट्रेनर आहे, मास्टर ट्रेनर मी 1978 साली सातारा भारत स्काउट गाईडमध्ये जिल्हा संघटक म्हणून रुजू झाले आणि जवळजवळ आता 40 वर्ष झालं या चळवळीत मी काम करते. सातारा भारत स्काउट गाईडमध्ये मी 25 वर्ष सेवा केलेली आहे आणि ही चळवळ सातारा जिल्ह्यात कशी मोठी होईल, संख्यात्मक, गुणात्मक आणि स्वतःच्या बळावर स्वतःच्या पायावर कशी उभी राहील हा हेतू मनामध्ये ठेवून आमचे तत्कालीन अधिकारी हेमलताबाई पाटील असतील, राजाभाऊ जोशी असतील, डॉक्टर अरुण बाबर असतील, हे त्या काळचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही ध्यास घेतला की आपल्या संस्थेला एक स्वतंत्र ऑफिस असावं. पूर्वी हे ऑफिस या क्रीडा संकुलामध्ये होतं. तिथून आम्ही शासकीय नसल्यामुळे आम्हाला इथून बाहेर काढलं तर आम्ही कुठं जायचं असा विचार केल्यामुळे आम्ही VP राजा कलेक्टर होते, त्यांच्याकडे एक प्रस्ताव दिला की आमची चळवळ अशी काम करते. गाईडचं काम त्यांनी जवळून पाहिलं होतं म्हणून त्यांनी आम्हाला लगेच पोवई नाका येथे 5.5 गुंठ्याचा प्लॉट संस्थेला देणगी दिला. विना कर विना कुठलंही नाही, पण त्याच्यासाठी आम्ही 10 वर्ष मंत्रालयात फेऱ्या मारल्या आणि त्यानंतर आम्ही शाळेतून 1-1 रुपया मुलांकडून गोळा करून संस्थेचे काही हितचिंतक होते, देणगीदार होते, त्यांच्याकडून गोळा करून पोवई नाक्यावरती त्या काळात म्हणजे याला आता जवळजवळ 30 वर्ष झाली की आम्ही तिथे एक 3.5 लाखाची इमारत उभी केली आणि इथून आम्ही त्या इमारतीमध्ये शिफ्ट झालो. ती जागा आम्हाला अपुरी पडायला लागल्यामुळे आम्ही वरचा हॉल बांधायचा निर्णय घेतला आणि मग हळूहळू डेव्हलप करून 15 लाखाचा हॉल बांधला. आता ती सुसज्ज आधी इमारत की 100 लोकांचं शिबिर त्या ठिकाणी होईल अशी आम्ही व्यवस्था 1967 साली या सातारा भारत स्काउट गाईडला हेमलता पाटीलबाई एक कमिशनर असताना करंजेतर्फ म्हसवे या ठिकाणी 3 एकर जागा मिळालेली होती, पण संस्थेकडे 1 रुपयाही नसता. ही कुठल्या शासनाचं अनुदान नव्हतं, काहीच नव्हतं, त्यामुळे ती जागा डेव्हलप झाली नाही आणि नंतर आम्ही अलीकडच्या काळात डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. पण आमची ही संस्था ऑनररी लोक चालवत होती, ती आता शासनाने ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळं आता शासन त्या जागेचं काय करील, डेव्हलप करील, ठेवेल आम्हाला माहीत नाही, पण आम्ही त्यातनं बाजूला झालेलो आहे. आणि मग वेळोवेळी सातारा भारत स्काउट गाईडमध्ये जे कामकाज असतं तर मला माझ्याकडे आधार म्हणून बघतात की मॅडमला सगळं माहिती आहे म्हणून मला बोलवतात. मग मी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मी त्यांना सांगते की मी प्रमुख राहणार नाही, त्या सगळ्यांना मी तयार केलं आणि मीच प्रमुख कशाला, आता तुम्ही प्रमुख व्हायचं, मी तुमच्या मागं उभं राहते, अशी भूमिका ठेवून मी या ठिकाणी काम करते. अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मदत केली आणि हे शिबिर यशस्वी केलं, शिक्षण झालं. आज COनी शिक्षण अधिकारी माध्यमिक मुजवार मॅडम, क्रीडा अधिकारी रोजच होते, उपशिक्षणाधिकारी खंदारे साहेब यांनी शिबिराला भेट दिली. आम्ही धन्य झालो. आम्हाला अजून ऊर्जा मिळाली पुन्हा की आणखी काम करावं म्हणून. परमेश्वर आम्हाला असंच काम करण्याची शक्ती देव एवढीच प्रार्थना करते आणि मी या ठिकाणी थांबते.
आमचं षटक आहे मोर. आमच्या षटकाची थीम आहे साक्षरता. साक्षरता म्हणजे मुलींचं शिक्षण. मुलींच्या शिक्षणासाठी पूर्वीच्या काळी मुलींना चूल आणि मूल याच्यामध्ये अडकवलं जायचं. तर आम्ही तिथं चूल, भांडी, कपडे या सर्व मांडलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की मुलींना पूर्वीच्या काळी फक्त घरकामामध्ये गुंतवलं जायचं, परंतु आजची परिस्थिती बदललेली आहे. मुली शिकत आहेत, मुली शिकल्या म्हणून प्रगती झाली आणि आम्ही आमच्या गटाने हेच केलेलं आहे की साक्षर जनता भूषण भारता, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, विद्या विनयन शोभते. म्हणजे मुलींचं शिक्षण आणि नवसाक्षरांचं म्हणजे अज्ञानी लोकांचं, जे आता अजून अज्ञानी आहेत, ज्यांना अजूनही शिकता येत नाही, अशा लोकांसाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम केलेला आहे नवसाक्षरता उपक्रम. हा देखील आम्ही संदेश दिलेला आहे. मुलींचं शिक्षण आणि निरक्षरांचं शिक्षण हा आम्ही आमच्या गटातून संदेश दिलेला आहे. आणि तो आमचा बुलबुल ट्री आहे, तो आम्ही सगळ्या टाकाऊ वस्तूंपासून बनवलेला आहे. याच्यामध्ये कोणताही आर्टिफिशियल वस्तू म्हणजे वापरलेलं नाही, सगळ्या टाकाऊ वस्तूपासून आम्ही हा सजवलेला आहे. आणि याच्यामध्ये सर्वांचं योगदान आहे पूर्णपणे. एक मॅडम आहे, त्यांनी ही कविता तयार केली आहे. मेघ दाटती नभावरी, मयूर नाचे भुईवरी, आमची बुलबुल भारी, निरक्षरांना साक्षर करी. आणि तर या पद्धतीने आमच्या षटकाचं नाव आहे मोर. आणि त्या पद्धतीने मोराचं चित्र, मोर तुम्हाला दिसत आहे ते नाचताना, आणि वरती ढग पण दिसत आहे, त्यासोबत इंद्रधनुष्यही पाहत जातो. पण 7 दिवसात सर्वांनी एकत्रात येऊन आपल्या कलागुणांची देवाणघेवाण केली आणि खूप छान हे आठवड्याचं शिबिर पार पाडलं. त्याबद्दल आम्ही आमच्या एकमेकींचं अभिनंदन करतो. आमच्या बुलबुल पथकातील तारा ही असाक्षर लोकांना साक्षर करणार आहे. ही आमच्या गटाची मेन थीम आहे. इथं आम्ही वाळवंटाचा सीन केलेला आहे, कारण वाळवंटामध्ये टेकी असते, वाळू असते, त्यामुळं इतर प्राणी सहजपणे चालू शकत नाही. परंतु उंटाच्या पायाचे खुरे जे असतात एकदम टणक असतात, त्यामुळे तो सहजपणे जाऊ शकतो. आणि सामान वगैरे वाहण्यासाठी या उंटाचा वाळवंटामध्ये उपयोग केला जातो. याला शिप ऑफ डेझर्ट म्हणजे वाळवंटातील जहाज असं म्हटलं जातं. त्याचबरोबर वाळवंटामध्ये पाण्याचा अभाव असतो, त्यामुळं त्याच्या पोटामध्ये पाणी साठवण्याची कॅपॅसिटी असते, त्यामुळे उंटाचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. त्याचबरोबर तिथे पक्क्या स्वरूपाची वगैरे घरं असतात. आपली आहे की ढोल ताशाच्या आणि तुतारीच्या गजरात स्वागत. तुमचं या गटामध्ये स्वागत आहे. आम्ही गाव संस्कृती दाखवलेली आहे. या ठिकाणी सर्व धर्म समभावाची भावना दाखवलेली आहे. ग्रामीण भाग दाखवलेला आहे. यामध्ये शेतकऱ्याचं प्रमुख पशु म्हणून बैलाचं माहिती दिलेली आहे. चूल आहे, शेकोटी गीत केलेले आहे, तिथं बोट आहे. त्याच्यानंतर बौद्धिक बरोबर शारीरिक सुद्धा आपल्याला गीत गरज आहे म्हणून स्विमिंग पूल केलेला आहे, तिथं बुद्धिबळ केलेला आहे. आणि जर का प्रथमोपचार असेल तर प्रथमोपचार इथं केलेला आहे, त्याचं किट आहे. आणि मतदान जनजागृतीसाठी आम्ही याचं घोषवाक्य तयार केलेले आहे. त्याच्यानंतर कचऱ्याचं विघटन केलेलं आहे, ओला कचरा आणि सुका कचरा. सुका कचरा आहे सुका कचरा आणि ओला कचरा म्हणून केलेला आहे. त्याच्यानंतर कचऱ्यापासून पदनिर्मिती केलेली आहे. तिकडं ही सुद्धा आमची प्लास्टिक नाही आहे, ही बिकट कचऱ्याचे विघटन होणारे अशी कचरामुक्त प्लास्टिक अशी कुंडी आहे. आणि आमचं बुलबुल ट्री आहे, हे गवळणीचं ढोलताळी तयार केलेलं आहे. गवळण म्हणजे सुकिरण पक्षी, हे आम्हाला या ठिकाणी आल्यावरच कळलं. नमस्कार. आज या ठिकाणी कब मास्टर प्रगत प्रशिक्षण शाहू स्टेडियम सातारा या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. मी चंद्रकांत सुरेश दराडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोळेगाव. या ठिकाणी आम्हाला जी वही दिलेली आहे, प्रोजेक्ट वही, तर या प्रोजेक्ट वहीमध्ये हे तुम्ही पाहू शकता. आम्ही 10 ते 15 प्रकारचे आम्ही त्या ठिकाणी प्रोजेक्ट केलेले आहेत. आणि ते कशा पद्धतीने आहेत ते प्रोजेक्ट मी आज तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. आम्ही यामध्ये कोणते कोणते उपक्रम घेतलेले आहेत. तर ते उपक्रम बघा. पहिला आहे माझा शिबिरापर्यंतचा प्रवास, दुसरा आहे आमचे मार्गदर्शक, तिसरा आहे माझे षटकातील सदस्य, त्यानंतर शिबिराचे नियम, शिबिराचे वेळापत्रक, रोटा चार्ट, षटकाची कामे, प्रशिक्षणाचे आपल्या उद्दिष्टे, यानंतर सेशन नोट्स, मागाच्या खुणा, संदर्भ सूची, विविध प्रकारच्या आरोळ्या, गीते, कोरिगामी वस्तू, रेखाचित्रे आणि रिकामपणाची कामे, अशा प्रकारचा ही अनुक्रमणिका आहे. आणि आपण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छान असं त्याला डिझाईन करून
अशी उत्तम वही या ठिकाणी आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे.